युद्धाचा परिणाम दुबईवर देखील दिसून येतोय। दुबईमध्ये ड्रोन हल्ला झालाय। एका फायनान्शियल सेंटरवर हा हल्ला करण्यात आलाय। रमजानच्या महिन्यात दुबईमध्ये स्ट्रीट फूड फेस्टिवलचं खरं तर आयोजन केलं जात होतं आणि हा फेस्टिवल नागरिकांसाठी विशेष असायचा। मात्र यंदा या फेस्टिवलवर युद्धाचं सावट दिसून येतंय। स्ट्रीट फूड फेस्टिवलवर युद्धाचं सावट पाहायला मिळतंय। दुबईवर युद्धाचा मोठा परिणाम झालेला आहे। दुबईतील आर्थिक केंद्रांवर इराणकडून ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। रमजान स्ट्रीट फूड फेस्टिवल साल का वो वक्त जिसका दुबई के लोगों को बेसब्री से इंतजार रहता है, क्योंकि पीछे जो मुझे सड़क दिख रही है, इस स्ट्रीट फूड फेस्टिवल में ये पूरी सड़क लोगों से भर जाती है। बहुत सारा क्राउड आता है और लोग जो है अपना रोज़ा तोड़ने के बाद रमज़ान के महीने में शाम को इफ्तार के बाद अपने परिवार के साथ आते हैं और अच्छा वक्त बिताते हैं यहाँ पर इस साल आप मेरे पीछे देखिए, कुछ स्टॉल्स हैं जो इस साल नहीं खुले हैं, बंद है अभी तक। और बहुत सारे स्टॉल्स ने ये फैसला किया है कि इस साल शायद बिजनेस उतना नहीं आ पा रहा है, क्योंकि युद्ध का एक साया मंडरा रहा है। कुछ दुकानें ज़रूर हैं जहां पर अभी भी म्यूज़िक बज रहा है। आप देखिए मेरे पीछे वो एक दुकान आपको दिख रही होगी जहां भीड़ अभी भी जमी हुई है, लगातार वहां म्यूज़िक बज रहा है। इस तरफ भी गोलगप्पे हैं, ग्रिल्स है, अलग अलग तरीके का खान पान है। भारत के विभिन्न प्रदेशों से, पाकिस्तान से, दुबई के जो लोकल डिशेस हैं, कुछ दुकानें ज़रूर हैं जहां भीड़ बहुत ज़्यादा है। लेकिन हमने जब दुकानदारों से और कुछ ग्राहकों से बात की तो उनका ये मानना था कि इस साल पहले के मुकाबले शायद युद्ध के डर की वजह से लोग कम आ रहे हैं और उनकी उम्मीद है कि जब आखिरी वीकेंड आएगा रमज़ान का, तब शायद लोग और बाहर निकले। अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं इराणचे नेते, सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्यावर $1 कोटी बक्षीस जाहीर केलंय। तसंच इराणमधील काही वरिष्ठ नेत्यांवरही $10 लाख बक्षीस घोषित करण्यात आलंय। त्यांना मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। भारत आमचा जुना मित्र, हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत सुरक्षित मार्ग देण्याची तयारी, इराणच्या राजदूत अब्दुल माजिद हकीम इलाहींचे संकेत। इराण सरकारचा भारताला मोठा दिलासा, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजीच्या टँकर्सला जाण्याची परवानगी, भारतीय जहाज शिवालिक रवाना, तर दुसरं जहाजही लवकरच हॉर्मुझ सामुद्रधुनी ओलांडणार। अमेरिकेकडून मोज्तबा खामेनींसह 10 इराणी नेत्यांवर $1 करोड बक्षीस, आयआरजीसीच्या मदतीनं वैश्विक दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप। देशात मुबलक इंधन साठा, पेट्रोल डिझेलच्या उत्पादनात आपण स्वयंपूर्ण, सीएनजी पीएनजी पुरवठ्यात कोणतीही कपात नाही, तर एलपीजीच्या उत्पादनात 30% वाढ, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण। युद्धामुळे विमान प्रवास महागला, आजपासून तिकिटांवर इंधन अधिभार लागू। ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनेच गॅस बुकिंग करावा, एजन्सी बाहेर रांगा लावण्याची गरज नाही, अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, घाबरण्याची गरज नाही, केंद्र सरकारकडून आवाहन। पिंपरी चिंचवडच्या कासरवाडीत सिलेंडर ठेवलेल्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा छापा, गोदामात अनधिकृतपणे साठा केलेल्या 100 घरगुती सिलेंडर केले जप्त। लहान मुलं गुदमरतायत, मदत करा, मुंबईच्या प्रदूषणावर दीपिकाची पोस्ट, मुंबईतील विकास कामांमुळे हवेची गुणवत्ता खालावली हे मान्य, महापौर रितू तावडेंचं उत्तर। आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, पिकांची आणि फळबागांची काळजी घेण्याचं आवाहन। मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाचा 14वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी अत्यंत टोकाचा संघर्ष सुरू आहे।
इराण त्यांच्या सैन्य रणनीतीचा भाग म्हणून अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करतोय, पण हे करताना इराणनं एक मोठी चूक केली आहे. पाहूयात. इराणच्या हल्ल्याचा आवाका दिवसेंदिवस वाढत जाऊन आता इराकच्या इरबिलपर्यंत पोहोचलाय. परिणामी इराणच्या हल्ल्यानं लागलेल्या आगीत फ्रान्सच्या एका लष्करी जवानाचा मृत्यू झालाय. हा मृत्यू इराण आणि अमेरिकेच्या शत्रुत्वात वाढ करू शकतो. इराणनं याआधीही इरबिलवर हल्ला केला होता, मात्र यावेळी तणाव वाढू शकतो. कारण या हल्ल्यात अशा एका जवानाचा मृत्यू झालाय जो या युद्धात प्रत्यक्षरित्या सहभागी नव्हता. इराणच्या हल्ल्यात फ्रान्सचा एक जवान मारला गेलाय. वॉरंट ऑफिसर अर्नो फ्रियोन अशी त्याची ओळख पटली आहे. फ्रान्स या हल्ल्यानं अतिशय दुःखी आहे. या हल्ल्यात फ्रान्सचे इतरही अनेक लष्करी जवान जखमी झालेत. फ्रान्सचे हे जवान 2015 पासून इराकमधील आयसिस विरोधातील मोहिमेचा हिस्सा आहेत. दहशतवादाविरोधातील या मोहिमेदरम्यान त्यांच्या सैन्यावर झालेला हा हल्ला सहन करणार नाही. या हल्ल्यामागे युद्धाचं कारण देता येऊ शकत नाही. याआधी फ्रान्सच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं, ज्यात 6 लष्करी जवान जखमी झाले होते. म्हणजेच इराकच्या इरबिलमध्ये होणारे हल्ले आता संघर्षाचं रूप घेऊ शकतात. तसंही इराणनं या भागात हल्ले करून कुर्द समुदायाच्या नागरिकांशी शत्रुत्व पत्करलं होतं. इरबिल कुर्द समुदायाचं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे. इरबिलमध्ये 93% कुर्द समाजातील लोक राहतात आणि म्हणूनच इरबिलवरील हल्ला हा थेट कुर्द समुदायावरील हल्ला मानला जातोय. अशातच इरबिलमध्ये फ्रान्सच्या सैनिकाचा मृत्यू होणं इराणची डोकेदुखी वाढवणारं ठरणार आहे. मात्र इराण यावर फार गंभीर दिसत नाहीये. इराणकडून डोळे झाकून पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्य तळांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक ठार हो की फ्रान्सचे सैनिक, इराणला काहीही फरक पडत नाही. त्यांच्याकडून फक्त बॉम्ब वर्षाव केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.